सातारा शहरातील तहान भागवणाऱ्या कास तलाव पूर्णपणे भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे। या तलावाला बुशी डॅम सारखा अनुभव येत असल्याने या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत। शनिवार रविवार सलग सुट्टी असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात पर्यटक कास पठारावर दाखल झाले आहेत। कधी ऊन तर कधी पाऊस तर मध्येच धुके असं काही या ठिकाणचं सध्याचं दृश्य पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणी स्वर्ग पाहिल्याची अनुभूती असल्याचं पर्यटकांनी बोलून दाखवलं आहे। सातारा रम्य तो कास पठारचा धरण इथे आम्ही सकाळी 9 पासून इथंच आहे। आम्हाला काय घरी जाऊच वाटेना झाले। आम्ही वर जातोय खाली येतोय म्हणजे चहा नाश्ता पासून ते आम्ही सगळं इथंच करणार आज। आणि रात्री जवळजवळ आम्ही 9 पर्यंत आम्ही इथंच आहे। स्टे वगैरे नाही पण आम्ही 9 पर्यंतच आहे। या ठिकाणी पाऊस पण आहे, मोठ्या प्रमाणात धुकं पण आहे, कसं वाटतंय? सकाळपासून आम्ही उन्हाळा हिवाळा पावसाळा सर्व ऋतू इथंच अनुभवलेत। सकाळपासून आम्ही इथंच आहे। एक नंबर वातावरण आहे आणि इथून आता घरी जायची इच्छाच होत नाही। नक्कीच काय सांगते? मला तर खूप बरं वाटलं, कारण कास हा पहिल्यापेक्षा आता सुंदर वाटतोय। त्यात हे डॅम बांधल्यामुळं तर अजून मस्त वाटते। सकाळपासून इथं खूप गर्दी झाली, ज्यामुळे एक नंबर वाटतोय सातारा। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।